नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या आपल्या ट्रेडची अपडेट काय आहे या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहे. तर इथे डायरेक्टली तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत आहे की आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की निफ्टीमध्ये आहे. ओके, एक्झॅक्टली या ट्रेडची सायकॉलॉजी काय होती, कुठे आपण ऍक्टिव्हेट केला, आपला M1चा गोल्डन सेटअप कुठे ऍक्टिव्हेट झाला, कोणत्या त्याला आपण बाय केलं, कुठे आपण सेल केलं, A to Z क्लिअरिटी आपण जे आहे ते आपण इथे बघणार आहे. तर इथे एकच ट्रेड आहे निफ्टीचा. तर मी डायरेक्टली इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली या ट्रेडची सायकॉलॉजी काय होती आणि कशा पद्धतीने याला आपण मॅनेज केलेला आहे. डायरेक्टली मी ते चार्ट ओपन करून घेतो. तर इथे मी निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख आहे 3 डिसेंबर. ओके, इथे बघू शकता आज निफ्टीची जी ओपनिंग होती ती स्लाइटली गॅप डाऊन होती. तुम्ही बघू शकता इथे की कालची क्लोजिंगची इथे होती आणि आज ओपनिंग जी दिली होती ती इथे गॅप डाऊन होती. ओके, पहिली कॅन्डल एवढी काही कन्फर्म नव्हती की एक्झॅक्टली कोणत्या साईडनी जाणार, बट यांनी वरच्या साईडने पुश केलं पहिल्या कॅन्डलमध्ये आणि त्यानंतर खालच्या साईडने येऊन यांनी या लेवलवर क्लोजिंग दिली आहे. तर अशा कॅन्डलमध्ये काही डायरेक्शन क्लिअर होत नाही की हा याला वर जायचा आहे की खाली यायचं म्हणून इथे क्लॅरिटी नव्हती आणि तसंही आपण पहिल्या कॅन्डलमध्ये ट्रेड ऍक्टिव्हेट करत नाही. आपण वेट केला की एक्झॅक्टली कोणत्या साईडने हा डायरेक्शन दाखवतो त्यासाठी. तर इथे बघू शकता की ही कॅन्डल इथे क्लोज झाल्यानंतर सेकंड कॅन्डल जी आहे याने डायरेक्शन दाखवलं खालच्या साईडने आणि स्ट्रॉंग WRC होती, बट एक्झॅक्टली या लेवलवर PDL लेवल होता. तर तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली जोपर्यंत आपण एक रेंज पूर्ण काढत नाही किंवा मग एका पर्टिक्युलर लेवलच्या बाहेर जात नाही तोपर्यंत आपला ट्रेड ऍक्टिव्हेट होत नाही किंवा मग समोरच्या टार्गेटसाठी आपला स्पेस जो आहे तो क्लिअर होत नाही. जोपर्यंत समोरच्या टार्गेटसाठी स्पेस राहणार नाही तोपर्यंत आपण एंट्री एक्झिक्यूट करू शकत नाही. त्या माइंडसेटनी आपली या कॅन्डलवर एंट्री झालेली नव्हती. जेव्हा या लेवलला प्रॉपरली या थर्ड कॅन्डलनी स्ट्रॉंग ब्रेकडाऊन देऊन क्लोजिंग दिली तर याच्या क्लोजिंगवर आपली एंट्री झाली आणि सेम कॅन्डलचा हाय आपण स्टॉप लॉस लावलेला. एक्झॅक्टली ही ब्रेकडाऊन एंट्री होती, कारण काय की ऑलरेडी काल 26,000ची जी लेवल होती ते प्रॉपर एक टार्गेट लेवल होती. कालचं ट्रेड जे प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना मी ऑलरेडी सांगितलं होतं की फायनल टार्गेट जे होतं ते कालचं ते होतं 26,000चं आणि 26,000चं काय टार्गेट होतं आपण आज लाईव्हमध्ये डिस्कस केलेलं पण आहे की एक्झॅक्टली त्याच्यामागचं लॉजिक काय होतं ते. आणि एक्झॅक्टली 26,000च्या खाली जर त्यांनी क्लोजिंग दिली तर मग त्यानंतर खालचे जे टार्गेट आहे ते ओपन होतील. ओके, तर मी एक्झॅक्टली तुम्हाला सांगितलं होतं त्या अकॉर्डिंग आज मार्केटने रिॲक्ट केलं आहे. फक्त हे झालं आज की आपण जेव्हा इथे लेवलवर हे पोहोचलं होतं तर आपण एक्सपेक्ट काय करत होतो लाईव्हमध्ये जे प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना मी क्लिअरली कॉमेंट्री करत पण होतो की आधी आपण इथे काय करू की याला एक प्रॉपर स्ट्रक्चर क्रिएट होऊ देऊ. जेव्हा या कॅन्डलनी खाली क्लोजिंग दिली तर आपण इथे असा बाउन्स केल्यानंतर जेव्हा फॉलो थ्रू देईल तेव्हा आपण एंट्री करणार होतो. इथे झालं काय असतं की इथे एक स्मॉल कॅन्डल बनली असती आणि स्मॉल कॅन्डलनी जर ब्रेकडाऊन दिलं असतं या लेवलला तर आपला स्टॉप लॉस जो आहे तो पण स्मॉल झाला असता आणि टार्गेट मोठे बघायला मिळाले असते. ओके, बट यांनी काय केलं की इथे भरपूर जणांचे स्टॉप लॉस असतील, 26,000वर पण भरपूर जणांचे स्टॉप लॉस असतील, प्लस मार्केट जेव्हा ओपन झालं तेव्हा डेलोवर पण भरपूर जणांचे स्टॉप लॉस असतील. तर या थर्ड कॅन्डलने काय केलं की डायरेक्टली याला स्टॉप लॉस उडवत खालच्या साईडने पुश केलं आणि एक मोठी कॅन्डल बनवली. इकडे चान्स नव्हता की आपण थोडंसं थांबून एंट्री करणार किंवा काय करणार, कारण की ऑलरेडी पूर्ण कन्फर्मेशन आले होते. इथे फक्त एवढाच पॉईंट होता की ही जी कॅन्डल आहे ही मोठी होती आणि स्टॉप लॉस जरा स्लाइटली जरा मोठा वाटत होता. तर मी लाईव्हमध्ये क्लिअर पण केलं होतं की जेवढी मी फुल क्वांटिटी साईजने जातो तेवढं मी इथे जाणार नाही. माझी क्वांटिटी साईज आता कमी राहील, कारण काय की एकतर स्टॉप लॉस पण वाढलेला आहे आणि कॅन्डल पण मोठी झालेली आहे. कारण की जेव्हा मार्केट जे रिॲक्ट करते त्यावर आपल्याला पण रिॲक्ट करायचं असतं, त्या अकॉर्डिंग आपल्याला सगळ्या गोष्टी ट्यून करायच्या असतात. त्या बेसिसने मी तुम्हाला लाईव्हमध्ये पण गाईड केलेलं होतं की एक्झॅक्टली इथे कॅन्डल पण मोठी बनलेली आहे, स्टॉप लॉस मोठा आहे. तर मी इथे जी ऍक्च्युअल आपली नॉर्मल क्वांटिटी असते त्याला आपण रिड्यूस करून नॉर्मल जे क्वांटिटी इथे चालू शकते त्या लेवलवर आपण याला एक्झिक्यूट करणार. तर जशी त्या कॅन्डलने क्लोजिंग दिली मी स्वतः या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो हाय आहे तो स्टॉप लॉस लावला आणि खालच्या साईडने ऑलमोस्ट आपण 80 पॉईंटचं जे आहे ते आपण टार्गेट ठेवलं होतं स्पॉटमध्ये इंडेक्समध्ये. ओके, मी एंट्री घेतली. माझ्यासोबत जेवढे पण लाईव्हमध्ये होते आज झूमवर प्रीमियम मेंबर्स सर्वांनी या झोनवर एंट्री घेतली आणि अल्टिमेट लेवलने आपण प्रॉफिट बुक केलं. एक्झॅक्टली जेव्हा इथून हा खाली आला तर आपल्याला इथे ट्रेलिंगचा चान्स सेकंड कॅन्डलमुळेच मिळाला. इथे मी ऑलरेडी सांगितलं होतं की आता ऑलरेडी हा ऑलमोस्ट 1:1च्या जवळपास पोहोचलेला आहे. तर इथे ही जी पोझिशन आहे ही आता आपल्याला लॉसमध्ये कन्वर्ट करायचीच नाही आहे. कॉस्ट टू कॉस्ट निघू, बट आपण याला लॉसमध्ये कव्हर करायचं नाही, तर प्रॉपरली याला सिक्युअर करा. ओके, जेव्हा इथे मोमेंटम करून खाली या लेवलवर आला तर यामध्ये एक ट्रेलिंग इथे चालली होती, जो स्टॉप लॉस होता तो मी ट्रेल केला आणि या कॅन्डलच्या वर लावला. त्यानंतर जेव्हा हे वर गेलं इथून खाली आलं तर मग इथे एक प्रॉपर कंटिन्यूचं साईन आलं, कारण काय की एकतर डॉमिनेट कॅन्डल पण होती आणि फ्रॅक्टल पण आलेला होता. तर या अकॉर्डिंग आपली ट्रेलिंग जी आहे ती बेस्ट जागेवर आलेली होती. जो स्टॉप लॉस इथे होता तो उचलला आणि मी ह्याच्यावर लावला. जेव्हा मार्केट पुन्हा वर गेलं पुन्हा खाली आलं तर जो स्टॉप लॉस होता तो अजून मी फ्रॅक्टल अकॉर्डिंग या कॅन्डलवर इथे इथे शिफ्ट केला. त्यानंतर थोडंफार वर गेलं पुन्हा खाली आलं, पुन्हा स्ट्रक्चर मेंटेन करून आपल्याला एक ट्रेलिंगचा चान्स अजून मिळाला. जो स्टॉप लॉस इथे होता तो इथे लावला. ओके, त्यानंतर ही जी रेंज आहे हे मल्टिपल टाइम्स इथे खालच्या साईडने ब्रेक करून क्लोजिंग द्यायला रेडी नव्हती. कारण की जर तुम्ही बघू शकता इथे यांनी टच केलं वर पुश केलं, इथे टच केलं वर पुश केलं, इथे टच केलं वर पुश केलं. आता इथे सायकॉलॉजी काय आहे की ऑलरेडी मार्केट डाऊन साईडनी शिफ्ट होत आहे.
तर तुम्ही बघू शकता की इथे हाय आहे, हा एक हाय आहे, हा आहे आणि हा आहे. स्ट्रक्चर कोणत्या साईडचं आहे? डाऊन साईडचं आहे. लो राईजचं स्ट्रक्चर आहे, त्या अकॉर्डिंग मार्केट रिॲक्ट करत आहे. आता जेव्हा 3 टच झाले, ह्याच्यानंतर जर यांनी ब्रेकडाऊन दाखवलं आणि क्लोजिंग दिली, तर ऑटोमॅटिकली सिनॅरिओ मार्केटमध्ये काय राहतो की त्याला फॉलो थ्रू देऊन मार्केट कंटिन्यू करायला पाहिजे. नाहीतर मग लिक्विडिटी स्वीप ज्याला आपण म्हणतो, स्वीप म्हणतो, स्वॅप म्हणतो, जे पण काय असेल, त्या बेसिसनी मार्केट काय करते की दुसरे जे प्लेयर आहेत त्यांना इन्व्हाइट करते, त्यांना बसवते खालच्या साईडनी आणि त्यानंतर रिव्हर्स फिरवते आणि मग ऍक्च्युअल जी रेंज डिसाईड झालेली असते त्यामध्ये मार्केट ठेवते. जनरली अशा प्रकारे मार्केट रिॲक्ट करते. तर याने काय केलं, जेव्हा आपला ट्रेलिंग इथे होता, मग आपण इथे शिफ्ट केला, मग इथे शिफ्ट केला, तर या लेवलला काढत नव्हता, तर या कॅन्डलमध्ये यांनी या लेवलला ब्रेक केलं. यानंतर खाली जायला पाहिजे होता. तर इथे आपली पोझिशन अजून प्रॉपरली प्रोटेक्ट झाली पाहिजे, चांगल्या लेवलवर आपला स्टॉप लॉस असलं पाहिजे. म्हणून जो ट्रेलिंग इथे होता तो अजून टाईट केला आणि मी इथे लावला आणि लगेचच जेव्हा हा इथनं रिव्हर्स फिरला, तर इथे जो ट्रेलिंग आहे तो याच कॅन्डलमध्ये माझा बुक झाला. आणि एक्झॅक्टली एंट्री कुठे घेतली होती हे तर सर्वांना माहितच होतं. आणि या वेळेला मी ऑलमोस्ट लाईव्ह क्लोज करतच होतो. तर क्लोज करता करता पण मी तुम्हाला गाईड केलेलं होतं लाईव्हमध्ये की माझा ट्रेड जो आहे तो 154 वर ऑलमोस्ट ट्रेलिंग लावलेला आहे, तर तो माझा बुक झालेला आहे पुट साईडने. त्यानंतर तर मार्केट मी तुम्हाला क्लिअरली जेव्हा लाईव्ह क्लोज केलं तर तिकडे मी सांगितलेलं पण होतं की ऑलरेडी आपण या लेवलपर्यंत हे पूर्ण प्रॉफिट बुक केलं आहे. आता सिनॅरो खालच्या साईडने जेव्हा पण ब्रेकडाऊन देईल तर टार्गेट नेहमी कमीच राहतील, कारण की या लेवलपासून मार्केट पूर्ण रिॲक्ट केलेलं आहे. तर खालच्या साईडनी जे पण ट्रेड घेणार ते कमी टार्गेटसाठी फ्लोमध्ये जेवढं मिळणार त्या साईडने ट्रेड करायचं आहे. तर खालच्या साईडने तर यांनी मोमेंटम दाखवलंच नाही. आता राहिला होता वरचा प्रश्न. तर वरचा कन्सेप्ट काय आहे की ही लेवल मी तुम्हाला सांगितली होती, ह्याच्यानंतर एंट्री बनणार प्रॉपर स्ट्रक्चरनुसार. जर ब्रेकआउट देईल तर आपण डायरेक्ट या लेवलसाठी प्ले करू. ओके, बट झालं काय की या कॅन्डलनी इथे डायरेक्ट दाखवलं, इथे कंटिन्यू साईन आलं, इथे एक एंट्री बनली असती. बट काय होतं का, हा स्पेस क्लिअर नव्हता. स्पेस क्लिअर नव्हता तर इथे प्रॉपरली आपल्याला जरा कन्फ्युजन होतं. तर हे पण क्लॅरिटीमध्ये बसत नव्हतं, कारण की मी जर इथे एक हॉरिझॉन्टल लाईन जर मार्क करतो तर इथे तुम्हाला समजून येईल. ओके, याच्यावर आपल्याला क्लोजिंग पाहिजे होती. त्यानंतर ह्या कॅन्डलने क्लोजिंग देण्याचा प्रयत्न केला, बट कॅन्डल स्ट्रॉंग नव्हती. हे पण एवढं काही खास नव्हती. ओके, कारण काय की स्ट्रक्चर दिलं मला, मी व्हॉट्सअपवर मेसेज पण बघितले भरपूर जणांचे की इथे कोणाची एंट्री होती. ओके, स्टॉप लॉस इथे होता, लगेच यांनी स्टॉप लॉस उडवला. बट तुम्हाला माहिती आहे की आपण रिव्हर्सल सेटअप फिरवतो, इथे ऍक्टिव्ह झालं होतं आणि इथून यांनी या लेवलवर न्यूट्रल करून दिलेलं होतं. ओके, तर हा सिनेरिओ या लेवलपर्यंत तुम्हाला समजला. ह्याच्यानंतर मार्केटने काय रिॲक्ट केलं की कंटिन्यू एका रेंजमध्ये फसला होता. जेव्हा मार्केट एका लेवलवरून खालीच्या साईडने पुश होतं, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं पण होतं की 50% जर यांनी रिट्रेसमेंट दिलेला आहे तर त्याची स्ट्रेंथ ऑलरेडी तुटलेली आहे. तर आता आपण याला डिसाईड कसं करणार की या लेवलच्या वर ही लेवल आपण जेव्हा क्रॉस करणार तर आपण वरच्या साईडने एंट्री करणार आणि खालच्या साईडने जेव्हा ही लेवल क्रॉस करणार तर आपण खालच्या साईडने करणार. तर तुम्ही बघू शकता की जर याला मी हे जे हॉरिझॉन्टल लाईन आहे मी याला शिफ्ट करतो वरच्या साईडने. ओके, इथे वरच्या साईडने मी शिफ्ट केली. इथे बघू शकता की ह्याच्या वर हा गेलेलाच नाही आहे, इथे 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 थांबला आणि या रेंजमध्येच हा फसून राहिला. एंडिंगला दिला तर ऑलरेडी 3 वाजता नंतरच्या याच्यात तर आपण हात टाकतच नाही, कारण की इंटरडेचा टाइम ऑलरेडी संपलेला असतो. तर त्यामध्ये आपण हात टाकत नाही. तर इथे यांनी ब्रेकआउट दिलं तर बघू शकता, बट मोमेंटम आलेली आहे, थोडीफार आली. जनरली इथे जनरली होतच नाही. इथे क्लोजिंग दिल्यानंतर मग यांनी ही मोमेंटम केलेली आहे. इथे तर दिवसभर झिगझॅग 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 फिरत राहिला आणि ऑलमोस्ट आता क्लोजिंग दिली आहे. ऑलमोस्ट ही जी रेंज होती पूर्ण डेची याच्या मिडलमध्ये यांनी क्लोजिंग दिलेली आहे. ओके, तर सिनॅरिओ सिंपल होता आजच्या आपल्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग. काय होतं की आपण प्रॉपर ब्रेकडाऊन एंट्री घेतली, कंटिन्युअस साईनवर घेतली. ऑलरेडी जे आपण काल विचार करत होतो, एक्सपेक्टेशन आपण ठेवलेलं होतं की 26,000 जेव्हा हा क्रॉस करणार तर खालच्या साईडचे टार्गेट लेवून आपण प्ले करणार. बट त्यांनी काय केलं कालचं पण मी तुम्हाला एक चार्ट दाखवून देतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की इथे 26,000चा मी चार्ट लेवल दाखवतो की इथे आपण 26,000चा लेवल हा काढलेला होता. ओके, काल मार्केट काय करत होतं, एक्झॅक्टली इथे आलं टप्पा वर, इथे आलं टप्पा वर, तर याच्या खाली क्लोजिंग द्यायला रेडी नव्हता. इथे होत्या पीडीएल लेवल. जेव्हा यांनी मी सांगितलं की आता याच्या खाली जसंच क्लोज मारणार तर आपण एंट्री करणार, तर प्रॉपर त्याच माइंडसेटने जो कालचा माइंडसेट होता त्यालाच आपण आज कॅरी फॉरवर्ड केलं आणि प्रॉपरली या स्ट्रक्चरनुसार येईल तर आपण एंट्री करणार होतो. फक्त इथे हे झालं की इथे आपण स्मॉल कॅन्डलचं एक्सपेक्टेशन ठेवलेलं होतं, बट कॅन्डल मोठी आली तर आपण क्वांटिटी साईजवर त्याला मॅनेज केलं आणि प्रॉपरली या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एक्झॅक्टली जर बघायला झालं तर ही जी मोठी कॅन्डल आहे थर्ड कॅन्डल, याच्या क्लोजिंगवर आपण काय केलं, इथे ब्रेकडाऊन दिल्यानंतर इथे एंट्री घेतली, इथे स्टॉप लॉस लावला आणि हे कॅप्चर केलं. कसं बुक झालं, कोणत्या लेवलवर पोहोचलं हे ऑलरेडी मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं आणि त्यांचं आता लाईव्ह मिस झालेलं आहे, त्यांचं पण इथे क्लिअर झालेलं असेल. त्यानंतर तर झिगझॅग पूर्ण मार्केट केलं आणि आता क्लोजिंग जी दिली आहे ती या लेवलवर दिली आहे मिडलमध्ये. ओके, तर हे झालं. आता इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर पूर्ण पिक्चर क्लिअर झाली असेल. हेच तुम्हाला मी निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो, तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कुठे एंट्री होती, किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, किती बुक झालं, किती दिलं, ए टू झेड क्लॅरिटी तुम्हाला तिथे देऊन जाईल. तर डायरेक्टली मी ते निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो जिथे आपली एंट्री झालेली आहे ती. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता मी याला दोन्ही चार्टला प्रॉपरली मॅच करून घेतो म्हणजे की दोन्ही चार्ट तुम्हाला प्रॉपरली दिसले पाहिजे. ओके, तर इथे या साईडनी आहे निफ्टीचा इंडेक्स चार्ट
आणि या साईडने मी इथे लावलेला आहे निफ्टीचा ऑप्शन चार्ट. इथे बघू शकता तुम्ही की इथे 26,000चा पुट मी लावलेला आहे. ओके, ते तुम्हाला क्लिअर दिसू शकते. हे जे अकाउंट आहे हे तुम्हाला माहिती आहे तुमच्यासोबत जे मी सिलेक्ट करतो ते ऑप्शन बाईंगचं अकाउंट आहे. तर ऑप्शन बाईंग अकाउंटिंग आपण एंट्री कुठे घेतली, आपण खालच्या साईडने एंट्री घेतली. तर आपण खालच्या साईडने जर मुवमेंट करते तर आपण कुठे एंट्री करतो, आपण करतो पुटमध्ये. तर पुटमध्ये आपण एंट्री घेतली. कोणती कॅन्डल आहे, ही कॅन्डल. तर ती ऑप्शन मधली कॅन्डल कोणती आहे, ती जी की आहे ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली या झोनवर एक्झॅक्टली, आणि इथे आपला स्टॉप लॉस होता. ओके, तर इथे ऑलमोस्ट या लेवलपासनं तर या लेवलपर्यंत आपण कॅरी केलं आणि एक्झॅक्टली कोणत्या कॅन्डलमध्ये आपलं बुक झालं, या कॅन्डलमध्ये आपलं बुक झालं. तर ती कोणती कॅन्डल होती, ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर म्हणजे याच्या लोवर आपला स्टॉप लॉस ट्रेलिंग होता, इथे बुक झाला. त्यानंतर तर पूर्ण हे क्लोज झालंच होतं. ओके, इथे मी या लेवलवर ऑलमोस्ट या कॅन्डल किंवा या कॅन्डलच्या जवळपास मी लाईव्ह क्लोज केलं होतं. तिथे मी सांगितलं पण होतं की आता इथे माझं ट्रेलिंग आलेलं आहे, इथे मी ट्रेल केलेलं आहे, इथे माझं बुक झालेलं आहे 154 वर. तर आता याला आपण क्लोज करू. ओके, तर मी सांगितलेलं होतं. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली या लेवलपासून या लेवलपर्यंत याचा 22 पॉईंटचा स्टॉप लॉस येतो आणि वरच्या साईडने जे मोमेंटम यांनी दाखवलं ते दाखवलं ऑलमोस्ट 36-37 पॉईंटचं 28%चं. बट एक्झॅक्टली आपलं कुठे बुक झालं, या कॅन्डलच्या लोवर. तर मी याला शिफ्ट करतो आणि इथे लावतो. तर इथे ऑलमोस्ट 20%च्या जवळपास इथे बुक केलं आहे, 25 पॉईंटच्या जवळपास इथे बुक केलं आहे. सॅटिस्फाईड आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण काय की जेवढं मार्केट रिॲक्ट करणार तेवढंच आपण एक्सपेक्ट करू शकतो. नाहीतर आपल्या मनात आपण किती पॉईंट ठरवले की आपण आज 100 पॉईंट बुक करणार, 200 पॉईंट बुक करणार, बट जर मार्केटने जर फक्त 50 पॉईंटची मोमेंटम दिली आहे तर आपण मार्केटला चॅलेंज करू शकत नाही. जे मार्केट समोर दाखवतो त्याच्यावर आपल्याला रिॲक्ट करायचं असतं. प्रॉपर आपण जे शिकलेलो आहे, जे तुम्हाला मी शिकवलेलं आहे एक्झॅक्टली त्याला ब्लाइंडली फॉलो करायचं आहे. रिझल्ट बॅक टू बॅक कसे येतात ऑलरेडी इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आणि ऑलरेडी लास्ट मंथचा काय परफॉर्मन्स होता, काय होता, A to Z हे पण आज आपण डिस्कस केलेलं आहे. ज्यांचं मिस झालं त्यांना पण क्लिअरिटी येऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर बघू शकता इथे की 1:1 आरामात यांनी टार्गेट दिलं. या झोनचं 1:1 या लेवलपर्यंत होतं, त्याच्यापेक्षा जास्त दिलं, बट आपलं बुक ऑलमोस्ट 1:1च्या जवळपास झालेलं आहे. त्यानंतर तर हा खाली आला आणि या लेवलवर क्लोज झालेला आहे. सिंपल एकदम टेक्स्टबुक एंट्री होती. एक्झॅक्टली जे शिकवलेलं आहे त्या बेसिसनीच होती. फक्त प्रॉब्लेम कुठे जातो, जेव्हा आपण ट्रेड घेतो तर त्याला प्रॉपरली मॅनेज करता आलं पाहिजे, हा कन्सेप्ट आहे. एकदा ट्रेड घेतल्यानंतर आपण पॅनिक होतो, मार्केट मुवमेंट करते 200 पॉईंट, आपण घेतो 20 पॉईंट, तर या ह्याच्यात मजा येणार नाही. ऑलमोस्ट 80% 90% जे प्रॉफिट आहे ते बुक झालं पाहिजे, तेव्हा प्रॉपरली आपण कन्सिस्टंटली पैसा बनवू शकतो किंवा मग मार्केटमध्ये स्टेबल राहू शकतो, प्रॉफिटेबल बनू शकतो. जर तुम्ही ते स्टॉप लॉस पूर्ण घेणार आणि टार्गेट घेताना कमी घेणार तर त्यामध्ये तेच रिझल्ट कंटिन्यू राहतील, जे आतापर्यंत चुका करत आल्या त्याच माइंडसेटने कंटिन्यू राहणार. थोडं प्रॉफिट बनणार, एका झटक्यात ते जाणार. तर मार्केटमध्ये जर टिकून राहायचं असेल, चांगला पैसा बनवायचा असेल तर प्रॉपर जी प्रोसेस आपण फॉलो करतो एक्झॅक्टली तशीच ब्लाइंड फॉलो करायची आहे. ऑटोमॅटिकली पैसा बनतो की नाही मी रोज लाईव्ह मध्ये येतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करून प्रूफ करतो. आणि आज पण मी प्रूफ केलेला आहे. प्रत्येक प्रीमियम मेंबरनी माझ्यासोबत ट्रेड घेतला आणि अल्टिमेट लेवलनी त्यांनी प्रॉफिट बुक केलेला आहे. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, आमच्यासोबत बसून लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, तुमची प्रॉफिटेबल जर्नी स्टार्ट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. पूर्ण डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता आणि आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये तुमची जर्नी जी आहे ती स्टार्ट करू शकता. आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. सोबतच आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आणि डिटेल्स दिलेले आहे, तिथे पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊन आमच्यासोबत जुळू शकता. तर इथे आता तुम्हाला प्रॉपरली निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण क्लिअर झालेलं असेल. यालाच मी प्रॉपरली तुम्हाला पुन्हा ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिट झाला आणि कोणत्या टाइमला आपण त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतो. तर मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतलेला आहे. इथे तुम्हाला क्लिअर कट दिसत आहे की आपण जो ट्रेड एक्झिट केला बाईंग साईडनी, पुटच्या बाईंग साईडनी, जो की होता 9:30 तिथे मी निफ्टीचा 26,000चा पुट बाय केलेला. तो बाय झाला होता 129 मध्ये. त्यानंतर याला मी बुक केलं ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग, जे की बुक झालेला आहे ऑलमोस्ट 11:29 26,000चा पुट, जो की बुक झालेला आहे 154 मध्ये. ऑलमोस्ट मोठामोठी तिथून बघू शकता की 20%चा आपण गेन केलेला आहे. आज सॅटिस्फाईड आहे कारण की मार्केटने मोमेंटम तेवढं केलं तर आपण तेवढंच बुक केलेलं आहे. नोव्हेंबर महिना कशा पद्धतीने होता, आपण प्रॉफिटमध्ये होतो, लॉसमध्ये होतो, A to Z आज मी क्लिअरिटी तुम्हाला लाईव्ह मध्ये दिली आहे. आणि डिसेंबरचं जे चॅलेंज आहे ते आपण 1 तारखेपासून पुन्हा स्टार्ट केलेलं आहे. तर याचा पण काय परफॉर्मन्स राहील, काय रिझल्ट राहतील हे पण आपण या महिन्याच्या एंडिंगला आपण बघणारच आहे. जे लाईव्ह मध्ये आहेत त्यांना तर पूर्ण क्लिअरिटी आहेच, आपण काय करतो हे सगळं आपण डिस्कस करतोच आहे लाईव्ह मध्ये. सोबत आपले जे युट्यूब सबस्क्रायबर आहेत त्यांना पण प्रॉपरली मी हे एक्झिक्युशन व्हिडिओ टाकून तुम्हाला क्लिअर करणार आहे. तर आजच्या ट्रेडची अपडेट पण इथे तुम्हाला क्लिअर झाली असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.